हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट. इयत्ता 10वी मॅथ्स 2 चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री या प्रकरणाचा अभ्यास आपला सुरू आहे. या प्रकरणात आपण डिस्टन्स फॉर्म्युला या अगोदर अभ्यासला आणि त्याच्या संदर्भात असणारे प्रॅक्टिस सेट 5.1 मधील सर्व उदाहरणं सोडवलेली आहेत. काही शिल्लक आहेत ती तुम्ही करू शकता. डिस्टन्स फॉर्म्युला वापरूनच ती सहज सोडवायची आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, त्यामध्ये रिकॉल उजळणी स्वरूपात एक वाक्य आहे, एक प्रॉपर्टी आहे. आपण या अगोदर ती अभ्यासली 9वीमध्ये. प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय 3 पॅरलल लाईन्स. 3 समांतर रेषा असतील. 3 समांतर रेषा, सपोज लाइन L parallel to line M and it is also parallel to line N. These are 3 lines and there are some transversals. Suppose this is one and another is like this. Suppose P, Q are transversals. 3 समांतर रेषा आहेत आणि P आणि Q या जर छेदिका असतील तर तयार होणारे इंटरसेप्ट. इंटरसेप्ट म्हणजे काय? अंतरछेद. सो इंटरसेप्ट AB, इंटरसेप्ट BC, इंटरसेप्ट BE and इंटरसेप्ट EF. These are intercepts made by these transversals corresponding to these 3 parallel lines. या 3 समांतर रेषांना जेव्हा आपण छेदिकेने छेदलंय तेव्हा छेदिकेवर तयार झालेले हे सर्व आंतरछेद आहे. इंटरसेप्ट म्हणजे आंतरछेद आहे. आणि मग याचा गुणधर्म आपण या अगोदर अभ्यासला. हा रिव्हिजन पॉइंट आहे, गेल्या वर्षी आपण अभ्यासला. तर याच्यातलं रिलेशन काय असेल? सो द रेशिओ ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय दिस ट्रान्सव्हर्सल, या ट्रान्सव्हर्सलने हे जे आंतरछेद मिळवलेले आहेत, तयार केले, यांचा रेशो हा याच 3 समांतर रेषांना इतर छेदिकेने छेदल्यानंतर तयार झालेले जे आंतरछेद आहेत त्यांच्या रेशो गुणोत्तर, त्या गुणोत्तरा एवढं आहे. या प्रकारे दिस इज द प्रॉपर्टी. 3 समांतर रेषांना या 2 छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे आंतरछेद समान असतात. अशा प्रकारचं ते वाक्य आहे. या दोघांचा भागाकार या दोघांच्या भागाकाराबरोबर आहे. तर ही आकृती काढून हे सूत्र तुम्ही लिहा. याला आपण प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स, आंतरछेदांचा हा गुणधर्म आहे. मेड बाय 3 पॅरलल लाईन्स, 3 समांतर रेषांनी जे आंतरछेद बनवले त्यांचा तो गुणधर्म. आणि सहज आहे, या आंतरछेदांचा भागाकार या आंतरछेदांच्या भागाकाराबरोबर असेल. समजा या जर समजा अशा रेषा असतील, these 3 lines are parallel and these 2 are transversals. या 3 समांतर रेषा आहेत आणि या ट्रान्सव्हर्सल आहे. तर मग इंटरसेप्ट तसे काय तयार होईल? M and P, D E F हे झाले आंतरछेद. MN छेद NP बरोबर BE छेद EF. या प्रकारे आपण लिहू. या दोघांचा भागाकार या दोघांच्या भागाकाराशी आहे. म्हणजे पॅरलल लाईन्स मी अगोदर अशा घेतल्या आणि परत अशा घेतल्या. शेवटी नियम त्याच पद्धतीने वापरायला पाहिजे. दोन्ही आंतरछेदांचा भागाकार समान असतो. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय 3 पॅरलल लाईन्स
and this is divisional unit. हे उजळणीचं घटक आहे. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, आकृती काढा. The next point, that is division of line segment. Division of line segment. रेषाखंडाचे विभाजन. Suppose a segment AB is given and point P in between these two AB. Suppose AP is equal to 4 and PB is equal to 6. So point P divides segment AB into the ratio, that is AP by PB. And if we put value 4 and 6, we get 2 by 3. म्हणजे AB हा रेषाखंड आहे आणि त्याच्यावर आपण P हा बिंदू घेतला आणि त्या P बिंदूमुळे या रेषाखंडाचे असे भाग झाले, तर हा P बिंदू AB या रेषाखंडाला 2:3 प्रमाणात विभागतो असं आपण म्हणतो. पॉइंट P divides segment AB in ratio 2:3. P हा बिंदू रेषाखंड AB ला 2:3 प्रमाणात विभागतो असं आपण म्हणतो. याला डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट, दिलेल्या रेषाखंडाचे विभाजन असा शब्द वापरतो. आणि मग याच्याशी संबंधित असणारा पॉइंट आपल्याला अभ्यासायचा आहे. सो इट इज सेक्शन फॉर्म्युला. तुम्ही हे पुस्तकातून लिहून घ्या. ऑन पेज नंबर 108, पेज 108 वर ही माहिती आहे, ती तुम्ही लिहून काढा. देन सेक्शन फॉर्म्युला. It is on page number 109. Section formula. Suppose in a plane XY, in a plane a segment is given AB and there is a point P on AB. This point P divides this segment. Coordinates of A, that is x1 y1, coordinates of B, that is x2 y2. And if we want to calculate coordinates of this point P, आपल्याला जर P या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील हे जर शोधायचं असेल तर आपण यामध्ये सूत्राचा अभ्यास करणार आहोत. समजा P हा पॉइंट या AB रेषाखंडाला M/L या प्रपोर्शन मध्ये डिवाइड करतोय. दिस पॉइंट P divides segment AB in the ratio M/L. Then coordinates of this point P, coordinates of point P that is x and y, and we find or we calculate it is using formula mx2 lx1 divided by m plus n. बघा x कोऑर्डिनेट हा याची किंमत कशी असेल तर m आणि n हे जे प्रपोर्शन दिलंय
याच्याशी संबंधित x1 y1 x2 y2 हे ए बी चे कोऑर्डिनेट आहेत आणि म्हणून एक्स कोऑर्डिनेट काढताना आपण या सर्व पदांचा किमतींचा विचार करणार आहोत. सो y इज इक्वल टू ऑल्सो m इंटू y2 प्लस n y1 and m plus n. These are coordinates of point P. थोडक्यात लक्षात घ्या, ए बी हा रेषाखंड आहे. याला P या बिंदूमुळे विभागलं जाते, सेक्शन छेद विभागलं जाते आणि आपल्याला या P बिंदूचे निर्देशक शोधायचे आहे किंवा एक्स वाय हे जे त्याचे कोऑर्डिनेट आहेत त्याची किंमत काढायची आहे. मग ती किंमत काढण्यासाठी आपल्याला या सूत्राचा उपयोग करावा लागेल. काय आहे सूत्र? हा जो ए बिंदू आहे त्याचे निर्देशक x1 y1, बी याचे निर्देशक x2 y2 आणि हे xy आपल्याला काढायचे आहे. आणि म्हणून m x2 प्लस n x1, बघा हे x2 आहे हे x1 आहे आणि भागिले m प्लस n या दोघांची बेरीज. प्रत्यक्ष आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे लक्षात येईल. So the first example from practice set 5.2, find the coordinates of point P if P divides line segment joining points A -1 7 -1 7. This is the point. And B 4 -3 in ratio 2:3, 2 and 3. पहिलंच एक्झाम्पल आपण इथे घेऊया. ए बी हे दोन बिंदू आहेत, त्याचे निर्देशक दिलेत -1 7, बी चे निर्देशक 4 आणि -3 आहे आणि त्याला पी हा बिंदू डिवाइड करतोय दोनास 3 प्रमाणामध्ये 2:3 आणि म्हणून आपल्याला विचारलंय या पी या बिंदूचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काढा, एक्स आणि वाय ची किंमत शोधा असा विचारलेला आहे. आणि म्हणून हे सोडवताना आपण x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवाइडेड बाय m प्लस n या सूत्रामध्ये किंमत घालून आपण उत्तर काढणार आहोत. सो m इज इक्वल टू 2, x2 that is 4, n is equal to 3 and x1 that is -1 and divided by m plus n 2 plus 3 and therefore 8 minus 3 and plus 5. So we get 5 by 5 that is plus 1. X is equal to plus 1 is the answer. So x coordinate of P that is 1. Similarly, y is equal to same formula my2 plus ny1 divided by m plus n. So m value of m that is 2, y2 that is -3 plus n 3 and y1 that is 7 and divided by 2 plus 3 m plus n 2 plus 3. So -6 plus 21 divided by 5. So addition of this we get 15 divided by 5, so it is plus 3 y is equal to. So y is equal to plus 3 and we get answer. Coordinates of point P
x is equal to +1 and y is equal to +3. These are coordinates of point P या बिंदूचे हे निर्देशक आहे. अतिशय सोपं आहे. या सूत्र लक्षात ठेवायला पाहिजे. m + n डिवायडेड बाय m + n आहे. इथे x2 + x1 एवढंच लक्षात घ्या. इथे सुद्धा m + n हे आहे आणि इथे y काढताना y2 + y1 या ठिकाणी हे लक्षात ठेवायला सोपं पडेल. सूत्र लक्षात घ्या आणि त्याच्या संबंधित असणारी उदाहरणं यामध्ये आहेत. आपण हे पहिलं उदाहरण अभ्यासलं. या पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 ऑल्सो प्रॅक्टिस सेट 5.2 यामध्ये प्रश्न दुसरा यामध्ये ही उदाहरणं आहेत ती सुद्धा आपल्याला सोडवता येतील या सेक्शन फॉर्म्युलाचा वापर करून. आणि म्हणून हे फॉर्म्युले फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही ते लक्षात ठेवा. याच्यावरचं उदाहरण विचारलं जाऊ शकतं. जो बिंदू दिलेल्या रेषाखंडाला m आणि n या प्रमाणात विभागतो त्या बिंदूचे निर्देशक काढण्यासाठीचे हे फॉर्म्युले आहे. हे लक्षात घ्या आणि लक्षात ठेवून त्यातली उदाहरणं सोडवा. 5.2 मधील पहिलं उदाहरण जसं सोडवलंय त्याच पद्धतीने उरलेली उदाहरणं सोडवायची आहेत. आपण इथे थांबूयात. उद्या आपण पुढील भाग अभ्यासूया. थँक्यू.